आज आपण नेहमीचे आपले कांदे पोहे करायचे पोहे आणि रव्यापासून एक थोडा वेगळा नाश्त्याचा पदार्थ करणार आहोत आणि यासोबत खाण्यासाठी थोडी वेगळी मस्त चवीची झटपट होणारी चटणीही करणार आहोत. हाय, मी अस्मिता. मस्ती की कक्षामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर हा थोडा वेगळा नाश्त्याचा पदार्थ करण्यासाठी इथे मी 2 कप पोहे घेतले आहेत. जाड पोहे घेतले आहेत, जे आपण कांदे पोह्यांसाठी घेतो तेच पोहे आहेत. पोहे 1-2 पाण्याने आधी आपण स्वच्छ धुवून घेऊयात, म्हणजे याला काही माती वगैरे लागली असेल तर ते निघून जाईल. तर 1-2 पाण्याने पोहे स्वच्छ धुवून घेतले आहेत. आता या पोह्यांमध्ये अगदी थोडं म्हणजे 1 चमचाभर पाणी मी घातलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि आता यावर झाकण ठेवून आपली बाकीची तयारी होईपर्यंत पोहे आपण भिजू देऊया. इथे एका दुसऱ्या बाउलमध्ये मी 1 कपभर रवा घेते आहे. जाड रवा आहे, बारीक घेतला तरी चालू शकतं. यामध्ये मी आता मोजून अर्धी वाटी दही घालणार आहे. दह्याच्या ऐवजी तुम्ही ताक घातलं तरी चालू शकतं. तर अर्धी वाटी दही यामध्ये घातलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आपल्याला ना हे खूप पातळ करायचं नाही आहे, आपल्याला फक्त रवा दह्यामध्ये भिजत ठेवायचा आहे. तर अजून थोडं म्हणजे अगदी 1 चमचाभर पाणी यामध्ये घालते, कारण हे मला बरंच कोरडं वाटतं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तर साधारण आपल्याला अशी कन्सिस्टन्सी हवी आहे, खूप पातळही नाही आहे आणि खूप घट्ट नाही आहे. आता यावर मी झाकण ठेवते आणि 15-20 मिनिट रवा भिजू देऊया. रवा आणि पोहे भिजत आहेत तोपर्यंत आपण या नाश्त्यासोबत खाण्यासाठीची चटणी करून घेऊया. साधारण 15 मिनिटापूर्वी 3 लाल सुक्या मिरच्या मी गरम पाण्यामध्ये भिजत ठेवल्या होत्या. मिरच्या अगदी व्यवस्थित भिजल्या आहे. भिजवण्यापूर्वी यातल्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत. आता यामध्ये 1 इंचभर आलं घालते, 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि 2 टोमॅटो थोडेसे रफली चॉप करून घेतले आहेत ते घालते. मिक्सरमधून फिरवून घेऊयात. तर मिक्सरमधून मी हे फिरवून घेतलं आहे. मिरचीचा टोमॅटोचा मस्त लाल चुटूक रंग यायला आलेला आहे. गॅसवर मी एक पॅन ठेवलं आहे. पॅनमध्ये 1 चमचाभर तेल घालते. तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं घालते, थोडी कढीपत्त्याची पानं घालते, थोडं यामध्ये हिंग घालते. हिंग नक्की घालायचं, हिंगामुळे या चटणीला खूप मस्त स्वाद येतो. मस्त खमंग फोडणी तयार झाली की यामध्ये आपण केलेली टोमॅटो मिरचीची पेस्ट घालूया. आता ही चटणी आपल्याला 5 ते 7 मिनिट शिजवून घ्यायची आहे, म्हणजे टोमॅटो व्यवस्थित शिजले गेले पाहिजे. यामध्ये मी आता चवीपुरता मीठ घालते, अर्धा चमचा साखर घालते. यामुळे टोमॅटोची आंबट चव बॅलन्स होते आणि चटणी चवीला खूप छान लागते. व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि 1-2 मिनिट आपण चटणी अजून शिजू देऊया. तर 2-3 मिनिट चटणी अजून मी शिजवून घेतलेली आहे. गॅसची फ्लेम बंद करते. इथे आपली अगदी मस्त चवीची चटणी तयार आहे. ही चटणी तुम्ही पोळीबरोबर, डोस्याबरोबरही खाऊ शकता. आपली चटणी होईपर्यंत रवा आणि पोहे अगदी व्यवस्थित भिजलेले आहेत. पोहे मला थोडे कोरडे वाटत आहेत, म्हणून अगदी थोडंसं म्हणजे 1 चमचाभर पाणी यामध्ये घालते आणि पोहे आपण थोडे मळून घेऊया. खूप जास्त मळायचं नाही आहे, फक्त याचा एक आपल्याला गोळा करता येईल इतकं हे मळून घ्यायचं आहे. पोहे थोडे मळून झाले की आपण दह्यामध्ये रवा भिजत ठेवला होता, तोही व्यवस्थित भिजला आहे आणि आधीपेक्षा थोडा घट्ट झाला आहे, तोही यामध्ये घालते. यामध्ये मी आता चवीपुरता मीठ घालते, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून याचा आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे. यामध्ये वरून पाणी घालायचं नाही, पण जर अगदीच तुम्हाला हे जास्त घट्टसर वाटलं तर 1 चमचाभर पाणी घातलं तरी चालू शकतं. तर हे व्यवस्थित मळून याचा मी असा गोळा करून घेतलेला आहे. आता स्टीमरच्या एका मोदक वाफवायच्या ताटलीला मी थोडं तेल लावून घेते आणि गॅसवर स्टीमरमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. ताटाला व्यवस्थित तेल लावून घेतलं आहे. आता हा जो गोळा आपण केला आहे त्यातला साधारण लिंबाच्या आकाराचा गोळा घेऊन हातामध्ये याचा गोळा करून घेते आणि थोडा चप्पट करून घेते, म्हणजे साधारण याला मी कटलेटसारखा शेप देते आहे. पण जर तुम्हाला घाईच्या वेळेस करायचं असेल तर तुम्ही आपण नेहमी कोथिंबीर वडी किंवा आळू वडी करताना जसे मोठे मोठे रोल करून घेतो आणि वाफवून घेतो तसे रोल करून वाफवून घेऊ शकता, नंतर कापलं तरी चालू शकतं. तर इथे सगळ्यांना मी असा शेप देऊन घेतलेला आहे. गॅसवर ठेवलेल्या पाण्यालाही व्यवस्थित उकळी आलेली आहे. आता यामध्ये ही ताट ठेवते आणि फक्त 5 ते 7 मिनिट आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे. तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर अशा हेल्दी आणि इन्स्टंट रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाजूला असलेलं बेल आयकनही क्लिक करा, म्हणजे यानंतर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. 7-8 मिनिट मी हे वाफवून घेतलेलं आहे. व्यवस्थित वाफवलं गेलं असेल, खूप जास्त वाफवायची गरज नाही आहे आणि जरी हे आपण एकावर एक ठेवलं होतं तरी अगदी व्यवस्थित सुट्टे झाले आहे. आता एका दुसऱ्या पॅनमध्ये मी थोडं तेल घालते. तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालते, अर्धा चमचा जिरं घालते,
2 हिरव्या मिरच्या थोड्या कट करून घेतल्या आहेत त्या घालते. यामध्ये कढीपत्त्याची पानं घालूया. यामध्ये मी आता 2 चमचे तीळ घालते. तीळ घातल्यामुळे याला मस्त खमंगपणा येतो, त्यामुळे तीळ नक्की घालायचे. मस्त खमंग फोडणी तयार झाली की यामध्ये आपण जे वाफवून घेतलेले हे छोटे छोटे कटलेट्स आहेत ते घालूया. आता मी याला कटलेट्स म्हणते आहे, पण तुम्ही याला काय नाव द्यायचं हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. अजून एक गोष्ट, यामध्ये मी अजिबात सोडा किंवा इनो घातलेला नाही आहे, पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही किंचित चिमूटभर सोडा यामध्ये घालू शकता. आपण जेव्हा पोहे आणि रवा एकत्र मळून घेतलं त्यावेळेला चिमूटभर सोडा घातला तरी चालू शकतं. आता फोडणीमध्ये आपण हे मस्त परतून घेऊया. आता सगळ्यात शेवटी वरून थोडंसं ओरेगॅनो आणि चिली फ्लेक्स घालते, म्हणजे दिसायलाही छान दिसतं आणि चवीलाही छान लागतं. पण तुमच्याकडे जर हे नसेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालू शकतं. तर इथे आपला थोडा वेगळा आणि मस्त नाश्त्याचा पदार्थ तयार झालेला आहे. या चटणीबरोबर तर हा नाश्ता खूपच छान लागतो. तुम्हाला जर रोज पोहे किंवा उपमा खाऊन कंटाळा आला असेल तर पोहे आणि रव्यापासून हा थोडा वेगळा नाश्त्याचा पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करू शकता. दुसऱ्या दिवशी सकाळी जर मुलांना डब्यात वगैरे द्यायचं असेल तर आदल्या दिवशी वाफवून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी फ्राय करून देऊ शकता. तर आज आपण केलेली ही थोडी वेगळी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. करून बघा, कशी झाली तेही सांगा. पुन्हा भेटू अशाच एका मस्त हेल्दी रेसिपीसह. धन्यवाद.